दीपक बिल्डर्स एंड डेवलपर्स और निवृत्ति मोटकरी परिवार का एक्सक्लूसिव प्रोजेक्ट 3 लीव्स, ऊंची जीवन शैली का ऊंचा आनंद। फॉर मोर डिटेल्स कॉल 9823339180। जुन्या वादाची कुरापत काढत तू अक्या बाईला मारतो का, घे आता त्याचा रिप्लाय, असे म्हणत रोकडोबावाडीमध्ये मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास टोळक्याने एका युवकावर धारदार शस्त्राने वार करून त्याची हत्या केल्याची घटना घडली होती। गंभीररित्या जखमी झालेला अरमान शेख याचा यात मृत्यू झाला आहे। या प्रकरणी उपनगर पोलिसांनी 7 संशयितांना ताब्यात घेतले। हल्लेखोरांपैकी रवी राठोड, संदेश महाकाली, आकाश दिनकर या तिघांना बुधवारी ताब्यात घेतले होते, तर उर्वरित 4 संशयित आकाश तपासे, प्रेम डोंगळे, सुमित जाधव, संदीप उनवणे यांना उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक रणजित नलावडे यांच्या पथकाने लाहिवत शिवरातून ताब्यात घेतलंय। या गुन्ह्यात एकूण 7 आरोपी आहेत। सर्व आरोपी हे 24 तासामध्ये ताब्यात घेण्यात आलेले आहेत व पुढील तपास हा उपनगर पोलीस ठाण्याचे PI रणजित नलावडे हे करीत आहेत। सध्या आता तपासामध्ये आकाश तपासे हा मुख्य आरोपी असल्याचं निष्पन्न होत आहे, तरी गुन्ह्याचा तपास सुरू आहे। मागील वर्षी गणेशोत्सव काळामध्ये फिर्यादी व आरोपी यांच्यामध्ये वाद झाला होता व त्यातून गुन्हा दाखल झाला होता। या घटनेतील सर्व संशयितांना उपनगर पोलिसांनी ताब्यात घेतले असून दरम्यान सदरची घटना घडल्यानंतर पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन आरोपींना ताब्यात घेण्याच्या सूचना दिल्या होत्या। त्या अनुषंगाने आरोपींना 24 तासाच्या आत ताब्यात घेतल्याने पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी उपनगर पोलिसांनी केलेल्या कामगिरीचे कौतुक केले आहे। घटनेचा पुढील तपास उपनगर पोलीस ठाण्याचे नलावडे करत आहे। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी जितेंद्र नरवाडे, नाशिक।